मॅम, आतापर्यंतचा डर्मा सोल्युशनचा प्रवास कसा होता? डर्मा सोल्युशन्स ची सुरुवात करताना मी ज्या वेळेला क्लिनिकल प्रॅक्टिस करत होते, एक दुसऱ्या ऍक्ने पेशंटचं मी ट्रीटमेंट करत होते. ते इन्व्हायटेड मी ऍज अ स्पेशल गेस्ट, कारण त्यांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं आणि त्या पिंपल्समुळे तिचं लग्न होत नव्हतं आणि त्यावेळेला मग ती ज्या गोष्टी सगळ्या सफर करत होती आणि त्यानंतर ज्या वेळेला माझी ट्रीटमेंट ती मी घेतली, त्यानंतर ती व्यवस्थित क्युअर झाली आणि तिचं खूप चांगल्या ठिकाणी लग्न झालं. सो ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आपण कोणाचं तरी लाईफ चेंजिंग गोष्ट करू शकतो. आणि त्यानंतर मग आपलं कोविड आलं. कोविड नंतरच्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर इंस्टाग्रामला खूप जास्त ते फिल्टर्स इंस्टाग्रामचे आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो माझा मोटो असा होता की प्रत्येक वेळेला इंस्टाग्रामचं फिल्टर प्रत्येकाने वापरलं गेलं नाही पाहिजे. तुमची जी नॅचरल स्किन आहे त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या कॅमेराला फेस केलं पाहिजे, हे माझा बेसिक मोटो होतो यामागे. सो तिथून मग ऍस्थेटिक जर्नीची माझी सुरुवात झाली. सो ऍस्थेटिक मध्ये ज्या वेळेला मी काम करायला सुरुवात केलं, त्यानंतर मग मी ऍस्थेटिक मध्ये स्पेशलायझेशन केलं. त्यानंतर मग मी नाशिकमध्ये काही काम केलं, मग मी मुंबईमध्ये काही काम केलं. इव्हन दुबईमध्ये पण मी परमनंट मेकअपचे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते मी दुबईमध्ये घेतलं. त्याच्यानंतर मग दुबईत ज्या वेळेला मी ती ऍस्थेटिक इंडस्ट्री बघितली, इट इज सो व्हास्ट. आपल्याकडे तर अजून फक्त सगळ्या गोष्टींची सुरुवातच होतीये. पण मग तिथे जर बघितलं तर ते आपल्यापेक्षा 20 वर्ष पुढे आहेत असं मला जाणवायला लागलं. सो खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की ऍस्थेटिक फील्डमध्ये येणं खूप काळाची गरज आहे असं मला वाटलं. म्हणून मग मी डर्मा सोल्युशनची सुरुवात केली. मीनवाईल डर्मा सोल्युशनने खूप चांगलं पिकअप घेतलंय, खूप चांगलं हाईट घेतलंय. आपल्या क्लिनिकला ग्लोबल ऍस्थेटिक जे समिट झालं, जे नॅशनल कॉन्फरन्स होती पुण्यामध्ये, तिथे आपल्या क्लिनिकला एक एक्सेप्शनल स्किन केअरचा अवॉर्ड मिळालाय. त्याच्यानंतर सेकंड इंटरनॅशनल काँग्रेस जी आता झाली डिसेंबरमध्ये, जवळजवळ 45 कंट्रीजच्या लोकांनी तिथे पार्टिसिपेट केलं होतं. तिथे पण आपल्याला बेस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट 2024चा अवॉर्ड मिळालाय. अशा प्रकारचे डर्मा सोल्युशनची आतापर्यंतची जर्नी सुरू आहे.